हॅलो गाईज, व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज परत एक नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे. ॲक्च्युली बेसिकली माझं ऑफिस सुरू झालं आहे अँड मी आता बाहेर पडतो रोज. सो मी म्हणले की काही ना काहीतरी वेगळं दाखवत जाईल, काही ना काहीतरी युनिक झालं तर दाखवू शकतो. आणि आजपासून डेली ब्लॉगिंग करीन असं सुरू केलं आहे. प्रॉब्लेम्स फोनच्या स्पेसचा येतो, त्यामुळे ब्लॉगिंग करायला थोडंसं अवघड जातं. पण ठीक आहे, आय विल ट्राय माय बेस्ट की आय विल शो यू सम. मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन, डेली ब्लॉगिंग करण्याचा प्रयत्न करेन. जे काय माझ्या आयुष्यात घडतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन. चांगल्या गोष्टी, वाईट दाखवून काही होणार नाही आहे. सो स्टे विथ मी. निघायच्या आधी आय एम हॅविंग लंच. त्या लंचमध्ये काय बघा, ही भाजी आहे, पनीरची भाजी म्हणजे कालची होती ती, आणि एक चपाती. दॅट्स इट. मला माहीत नाही का गरमीमुळे का कशामुळे, बट मला जेवणच जात नाही जास्त. इवन तो मी सकाळी जेवत पण नाही. फॉर सम रिझन मला औषध घ्यायचे आहेत, त्यामुळे मी ॲटलिस्ट एवढं तरी खातो आहे. सो एवढं झाल्यानंतर आपण निघूयात आणि पोचूयात आपल्या डेस्टिनेशनला, म्हणजे माझ्या ऑफिसला. तिथे गेल्यानंतर जर मला तुम्हाला दाखवता आलं तर मी दाखवेन, नाहीतर मग ऑफिस नंतर असं ब्लॉग घेईन. सो चला. आणि बरेच जणं विचारतील लाईट गेली का, लाईट गेली का. नो, लाईट आहे, पण मला अंधारात बसायची सवय आहे. अंधारात बसायची म्हणजे छान वाटतं. आता मोस्ट ऑफ द पीपल, बऱ्याच जणांना असं चांगलं वाटत असेल अंधारात बसायला, लाईट नको. बट उजेड पण आहे या साईडने तसा. पण ठीक आहे, मला आवडते ही वाइब. सो इट्स ओके. जैसा कि मैंने बोला था, मुझे खाने के बाद मेडिसिन लेनी है. तो हो गया. अभी तो शाम तक का कोटा पूरा हो गया. अब डायरेक्ट रात के खाने के बाद एक मेडिसिन है. अब इतना कपड़े कपट में लगाते हैं और फिर निकलते ऑफिस के लिए. मोस्ट ऑफ द टाईम माझं कपाट खूप मेसी असतं, बट आता ते थोडं व्यवस्थित लावलेलं आहे. सो मी तुम्हाला दाखवू शकेन की आहे व्यवस्थित लावलेलं आहे, त्यामुळे मी शो करू शकतो. आधी एवढे कपडे लावून घेतो, मग आय थिंक सो मी तुम्हाला शो करेन. जर ते लावल्यानंतर सुद्धा चांगलं दिसत असेल तर. नाही दिसलं तर नाही करणार. ऑब्व्हियसली चांगलं दिसलं तर चांगलं शो करणार, नाही दिसलं तर नाही करणार. ऑब्व्हियसली चांगलं लागलेलं त्यामुळे मी दाखवतो. दिस इज द सेक्शन फॉर हे सगळे कुर्ते लावले जाते. इथे शॉल वगैरे सगळ्या, हे सगळ्या शॉल आहेत, हे सगळे कुर्ते. हे खाली जे आहेत ते टी-शर्ट्स आहेत. हे सगळे हे टी शर्ट्स म्हणजे खूप जुने पण आहेत, त्यामध्ये नवीन नाहीच आहेत काही, भरपूर जुने आहेत. हे जीन्स, ट्रॅक पॅन्ट आणि हे सगळं असं थोडंफार आहे जे आहे ते. बाकीचं आता काय सांगणार, कमीच आहेत ते. म्हणजे हे जे आहे हे इथून खालचा जो सेक्शन आहे, आता मी मोस्टली घालतच नाही. हा खूप जुना आहे. तो बसतो नाही बसतो आय डोंट नो. सो आहे ते आहे. हे 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 नवीन आहे. हे सगळे वरचे जे आहेत हे 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 नवीन आहेत. हे शर्ट्स पण जुने आहेत, हे पण नाही आहेत मला. हे हा येत नाही. बट फॉर सम मेमरीज म्हणून ते ठेवलेले आहेत. काही जणांनी दिलेले आहेत, त्यामुळे ते डिस्कार्ड करता येत नाही तर मी केले पण असतं. सो चला आता चेंज करूयात आणि निघूयात. लय बिल झालं आपलं. सो लेट्स गो. आता मी निघालो आहे ऑफिससाठी. ऊन तर इतकं बेकार आहे ना, इतकं बेकार ऊन आहे, काय सांगायलाच नको. उन्हाचं ऊन आहे, त्यामुळे सगळी सेफ्टी तर करावी लागेल. गॉगल आहेत, आता नको गॉगल घालायला, उशीर झाला ऑलरेडी. सो चला. सो नाव आय रीच्ड इन ऑफिस. आता मी वरती चाललो आहे आणि किती मजा जायचं आहे आपल्याला. किती जाऊन इथे ठीक आहे, बघूयात जाऊन. वरती काय दाखवता आलं तर दाखवे, नाहीतर मग नाही दाखवणार. माझी मर्जी. बाय. भाई साहब, अभी जस्ट मी ऑफिसमधनं निघालो आहे, पण एक तर ऑफिसमध्ये आज लाईट नव्हती आणि त्यामध्ये एवढा घाम, एवढी गरमी. 42 डिग्री टेम्परेचर येतं इथे. पण ते जाणवतं आहे असं जसं की 40-50 डिग्री टेम्परेचर आहे. दमलो मी आता. बेकार ऊन आहे, बेकार. आणि हे सेफ्टीसाठी घालावं लागतं, नाही तर स्किनचा
सगळा बो होतो. चला आता निघूया तिथनं आपण, घरी जाऊन भेटूयात डायरेक्ट. आय जस्ट रीच्ड होम. बेकार गरमी आहे बाहेर, बेकार गरमी आहे बाहेर. केसांची हालत बघा, म्हणजे केसांच्या हालवरूनच तुम्हाला कळत असेल की किती बेकार गर्दी आहे. दुसऱ्याच मजल्यावर घरी चालत पण जाऊ शकतो, पण नाही जायचं मला, कारण मला थोडा तरी फॅन पाहिजे आता. गर्मी हाय, गर्मी बहुत गर्मी. असं वाटतं पापड शेकून काढलाय, एवढं गरम झालं आहे. बसल्या बसल्या पाठवली झाली आहे. आता शिफ्ट खाली यायला लागली आहे. ओ माय गॉड. तरी पण असं होतं की किती वेळ लावते. फायनली आली. थांबायला पण तास लावते. शिप आली. सर्वात फॅन चालू करायचा आणि मग मी टाकायचं, म्हणजे ती वरती जाईपर्यंत हवा लागते डोक्याला, ती लागत नाही आहे, लागते थोडी. बेटर फील होतं थोडंसं. चला भेटूया आतमध्ये जाऊन. थोडं रिलॅक्स वाटतं. फॅन खाली, कारण आमच्याकडे ए सी नाही, आमच्याकडे फॅन आहे. ठीक आहे, फॅन पण कोणाकोणाकडे नसतो. बेटर वाटते हवेमध्ये येऊन जातो, रिलॅक्स वाटतं एकदम. आता मी आंघोळ करून येणार आहे मस्त गार पाण्याने. पण प्रॉब्लेम आहे ना की मला गरमीमध्ये पण ते कोंबट पाणी लागतं, गार पाण्याने मला आंघोळच करता येत नाही. लेट्स सी, करून तर येतो मग बघू. ओके बाय. वेळेला जर बघितलं तर स्किन बघा कसली घाण ऑइली झाली आहे, बेकार ऑइली झाली आहे. आणि केसांची हालत तर अशी कधी बघितलीच नसेल तुम्ही माझ्या. चालायचंच. जस्ट आंघोळ केली आहे, इतकं रिलॅक्स वाटतं आहे ना आंघोळ केल्यानंतर. सगळं गोंधळ होतं, इतकं रिलॅक्स वाटतं आहे ना आंघोळ केल्यानंतर. काय सांगू, एवढी बेकार गरमी आहे ना बाहेर, बेकार गरमी आहे. आता काय नाही, आता एवढंच होतं आज दाखवण्यासारखं, बाकी काय दाखवण्यासारखं नाहीच आहे. सो आवडलं तरी लाईक करा, नाही आवडलं तरी लाईक करा. लाईक तर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल विथ आकाश पंडित शर्मा.